खाली बसून घ्या, कुणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या। आपल्या सर्वांचे आवडते, कुठलंही स्वार्थ न पाहता आजच्या या युगातील आपले संतोष अण्णा देशमुख या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेण्यासाठी पवार साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि पवार साहेब त्या कुटुंबाची सांत्वनपर भेट त्या ठिकाणी आणि आपण हे दृश्य बघतोय। शरद पवार हे मस्साजोगमध्ये देशमुखांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आज सांत्वनपर भेट घेण्यासाठी शरद पवार मस्साजोगमध्ये दाखल झाले आहेत आणि यावेळेला त्यांच्यासोबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे, खासदार निलेश लंके, आमदार संदीप क्षीरसागर हे देखील उपस्थित असलेले पाहायला मिळतात। गेल्या काही दिवसांपासून बीडमधलं हे निर्घृण हत्या संतोष देशमुख यांची झालेली होती आणि त्यानंतर राज्यातलं राजकीय वातावरण देखील ढवळून निघालेलं आहे आणि आज स्वतः शरद पवार हे देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यासाठी बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग या गावामध्ये दाखल झालेले आहेत। देशमुखांच्या कुटुंबियांची भेट ते घेतात, त्यांच्याशी संवाद साधतात। सागर सुरेचे माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत मस्साजोगमधून। सागर, शरद पवार दाखल झालेत। सागर, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? तर शरद पवार हे आता बघतोय आपण मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत आणि यावेळेला त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते देखील उपस्थित आहेत। याआधीच विरोधकांनी घोषणा केली होती आपण मस्साजोग गावामध्ये जाणार, देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आणि या घटनेचा निषेध हा विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान देखील विरोधी पक्षातल्या नेत्यांनी केलेला होता। त्याचबरोबर मस्साजोग या गावात जाणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली होती। 4-5 पोरांना घेऊन नाही टाकली म्हणून गाव आहे इथं, एक 6-7 किलोमीटर गाव आहे, घेऊन आला। ते वॉचमनला मला मध्ये जाऊ दे, ती मला मी मध्ये साहेबाला विचारतो, त्यांनी जर परवानगी दिली तर तुम्ही मध्ये जा। तसं म्हणल्यानंतर त्यांनी त्या वॉचमनला मारहाण केली, गाडी मध्ये घेऊन गेला। बाजूला जी पोरं होते त्यांनी गावात फोन केले, त्यावेळेस सरपंचाला वेदना फोन केला की असं आपल्या गावातल्या पोराला मारहाण करले, तुम्ही लवकर वर या। आमच्या गावातले काही पोरं तिथं समोर गेले, तेच होते मारहाण तिथले त्याच्याच गावातले पोर होते जे मुका ह्यातले आरोपी ते 6-7 जण ते त्या गाडीमध्ये कंटिन्यू त्या गाडीमध्ये फिरत होते। जी सरपंच गेला त्याला म्हणजे आमच्या गावात का मारायला लागला, तुझं काय जी म्हणणं तुझ्या अधिकाऱ्याला बोल हे कर, त्याचं गचोर धरलं सरपंचाचं। आता गावातल्या सरपंचाला कोणी मारहाण करत गावात लोकांनी ती गोष्ट केली, तो व्हिडिओ व्हायरल झाला। तो व्हिडिओ TV 9 वाल्यानं आणि बाकीच्या सगळ्या लोकांना तो व्हिडिओ फ्लॅश केला। त्याच्या गावातली दुसरी जी गट आहे त्या गटानं त्यांना तो व्हिडिओ टाकून त्याच्या खाली बांगड्या टाकणं म्हणजे उपासात्मक त्यांना ते गोष्टी केल्या। त्या रागानं त्या दिवशी भांडणं झाले म्हणून त्यांच्या घरचे त्याला लातूरला घेऊन गेले। सोमवारी सकाळी ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस तो लातूरून इथं आला। केजमध्ये जी सोबत जी होता शिवराज देशमुख त्याला गाडीत घेतलं आणि ह्या टोल नाक्यापर्यंत आले। टोल नाक्यावर आल्यानंतर मागून त्याने गाडी आणली स्कॉर्पिओ त्याची आणि पुढे आडवी लावली। ती जी बॅरिकेड असते मागून एक गाडी पुढून एक गाडी अशी बॅरिकेड टाकली। ते जे ड्रायव्हर होता शिवराज त्याच्यावर मोठा दगड घातला आणि त्याला एका पोरानं हत्यार दाखवून तू हलायचं नाही म्हणून सांगितलं आणि ह्याला बाजूला मारहाण करीत बाहेर काढलं आणि त्या गाडीत घेऊन गेलं। आणि ज्यावेळेस आम्ही पहिली घटना घडली त्यावेळेस अॅट्रॉसिटीची फिर्याद दाखल करायला गेलो, 40 मिनिट तर संबंधित डिपार्टमेंटचा माणूस तिथं हजर झाला नाही, फिर्याद घ्यायला सुद्धा घेतलीच नाही। ज्यावेळेस सरपंचाचा मयत झालं माहित झालं त्यावेळेस त्यांनी ती शिवराजला फास्ट बोलून घेतलं, त्याची सही घेतली आणि त्या पिरियड मध्ये PSI पाटील म्हणून आहे त्याच्यासोबत चहा पाणी करणं, त्याच्या गाडीवर फिरणं, त्या गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या आणि ते पाटीलच मध्यस्थी करायच्या भूमिकेमध्ये होती किंवा माझं मिटलंय आपण मिटू हे करू, त्याच्यामुळे हा घाळ बसला किंवा आपलं मिटलंय मग आपल्याला कोणी काही करणार नाही। मारणारे सुदर्शन गुले आणि त्याच्यासोबत एक 6-7 जण होते, हो 4च। आणि त्या पिरियड मध्ये विष्णू चाटे जे ते होता त्याला बारक्या भावानं फोन केला, म्हणजे आता संबंधित आहे असं म्हणून किंवा असं उचललंय संतोषला, तुम्ही काहीतरी करा, ठीक आहे म्हणजे मी सोडतो करतो असं त्यांनी जवळपास 2-3 तास त्याला फिकरीत ठेवलं आणि तोपर्यंत पोलिसांना फिर्याद सुद्धा घेतली नाही। दुसऱ्या दिवशी मी गेलो होतो साहेब, रस्त्यावर थांबून ते म्हणाले आज तरी आम्ही रस्त्यावर येऊन मारले, उद्या आम्ही घरात घुसून मारू।
मी स्वतः ऐकलं आणि एवढंच काय पण म्हणले आम्ही बीड जिल्ह्यातच काय पण महाराष्ट्रात कुणी आमचं काही करू शकत नाही. या रस्त्यावर चर्चा होती त्यांची. मी घराकडे चाललो होतो. मामा होते ते मी मामा त्यांचेच बहीण दिले ते बार्शीचे राहणार. ती बहीण बहिणीला मी इथं घेऊन आलो. इथं ते घर वगैरे आणि 15 वर्षानं सरपंच आहे त्यानं घर नाही त्याला आता हेच का ही घर आपलंच आहे त्याच्या पोलीस साहेब आम्हाला फक्त पासपोर्ट पर्यंत आलाय. काय आम्ही ज्या गोष्टी सांगितल्या म्हणजे असं कुठलीच गोष्ट आम्हाला कळू देत नाही. तपासाचा भाग आहे म्हणजे आम्ही तुम्हाला काय सांगू शकतो तसं नाही साहेब. त्या दिवशी ज्या टायमाला तिथं हे गेले दानवे साहेब त्या दिवशी त्यांना समोर बोर्ड होता बाप तो बाप रहेगा. बॅनर आहेत साहेब तिथं बॅनर होता समजा पोलीस स्टेशन पुढं. आणि मेसेज तर असे येतं व्हॉट्सअपला आणि मीडियामध्ये. आमचं कोणीच काय करू शकत नाही. ठीक आहे मला मीच ऐकलो ना महाराष्ट्रात म्हणले ना. खूप वयस्कर खूप दिवसानंतर 13 दिवस झाले साहेब अजून 3 आरोपी सापडले. पोलीस बरोबर होते बरोबर आहे ना. हो अजून सरकारी वकिलाची नेमणूक नाही साहेब. तुमची साहेबाकडे काय मागणी आमची एकच मागणी साहेब हा जो प्रकरण आहे फास्ट ट्रॅक कोर्टात चालू व्हावा. सरकारी वकील म्हणून तुमच्या ह्या राईनं जे निष्णात वकील आहेत किंवा जे समजा राजकीय हे असेल किंवा ह्याला दबावाला बळी न पडता काम करणारे मी दिलाय. मी सिनियर वकील आहेत पुण्याला माझं बोलणं झालं बीडचे बारामतीला पण प्रॅक्टिस करतो. कुटुंब तर साहेब उघड्यावर पडले. त्यांच्या जे घरचे कोणी आहेत त्यांना शासकीय नोकरी देऊन त्यांच्या कुटुंबासाठी एक काहीतरी आता तुम्ही कसं साहेब बरं देशाचे आधार उडत आमचे.